आज ॲनिव्हर्सरी आहे आणि ती पण 35th ॲनिव्हर्सरी आहे. ओवी पण जागा खाते आणि मग अमरीश पण असतात ना म्हणून. नक्की नक्की तुमचं नाव सांगा मला. मी स्पिट्सविला मध्ये आलो होतो रोडीज मध्ये. अरे वा. हॅपी बर्थडे डिअर गौरव. मी 4 गेम जिंकलो म्हणून त्या ह्यांना खेळायला देतोय. आणि आवाकाडो सँडविच बनते बरं का. आवाकाडो. गुड मॉर्निंग, वेलकम टू माय ब्लॉग. हॅपी वेडनेसडे. 3 दिवसांनी आज ब्लॉग बनवतोय कारण तुम्ही 3 दिवस बघितला असेल माझ्या चॅनलवर कॉटेजेसचे व्हिडिओ पोस्ट करत होतो मी आणि मग ते एडिट करणं आणि ते डिलिव्हर करणं भाग होतं म्हणून ब्लॉग्स करता नाही आले. पण 3 दिवसानंतर भेटतो आपण. कसं वाटतंय तुम्हाला? कसे गेले तुमचे दिवस? माझे तर मस्त गेले. आज पण आम्ही दोघं एकटे घरी आहे. आता ओवीचं गरम पाणी लावून भरलं आहे. जाऊन आंघोळ करा पटकन. आज ओवीला नाश्त्याला काय आहे न बघा. ब्रेडच आहे पण काय आहे ब्रेडचा बघा. हे बघा. हळदीचं पाणी पिऊन झालं माझं. तर मस्त गरमागरम जरा चहा पितो आणि आता सगळं जेवण बनवून गेली आहे. चपाती, भाजी, पुलाव केलाय मी. पुलाव 2 दिवस लाईव्ह पण नाही गेलो माहिती आहे मी. एवढं बिझी होतो आणि मग झोप नाही झाली मग हालत खराब होते. नाही हे सगळं कसं चालू ठेवणार ना. म्हणून सध्या आरामाकडे पण लक्ष दिलं. पण आज लाईव्ह येणार आहे, नक्की या. आणि कसे वाटले माझे कॉटेजेसचे व्हिडिओ हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून बघूया असे ओनर्सला तर आवडलेत ज्यांचे कॉटेज होते ते. आणि त्या कॉटेजेसच्या व्हिडिओजला रिस्पॉन्स पण खूप चांगला होता. सो कसं वाटतं माझी व्हॉइस डिलिव्हरी, व्हॉइस ओव्हर आणि प्रेझेंटेशन हे मला नक्की सांगा. म्हणजे तुम्ही मला मोटिवेट केलं तर मी अजून असे व्हिडिओ बनवेन ज्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त माहिती कळेल, आहे की नाही. ओके मित्रांनो, ओवीची आंघोळ झाली आणि ओवी बघा काय खाते नाश्त्याला. ओवी काय? ओवीला माहिती आहे का? बप्पा. काय? बप्पा. हे ना माहित? हे बप्पा. बपका म्हणजे काय असतं ते? चॉकलेट ब्रेड. चॉकलेट ब्रेड विथ दूध. हे काय असतं? हे काय असतं? ह्याचं नाव ना माहित. कपकेक सारखं असतं. ते चहा बरोबर खाता? मग तुम्ही काय खाताय? माझा नाश्ता आहे पनीर भुर्जी आणि चपाती. आणि माझ्या बाईकचा हॉर्न खराब झालाय, तर तो हॉर्न जाऊन मला चेक करायचा आहे. सो पटापट करूया आपण प्लीज. ओके चलो. तो नाश्ता झाला, खाली आलो. आता जरा गाडी धुतो. हे बघ, हे असं दिवस जाईल ते जरा लूज करा. हां आता करा. हां आपल्याच गाडीवर मारा ओबी प्लीज. हां पटापट मारा. मला गाडी धुवून परत मग हॉर्न चेक करायचा आहे. तर पप्पा माझ्या आता गाडी साफ करताय. अरे पडलं का? टावेल पडलं. हे हे काय बोलले? अच्छे से साफ करना. हा हॉर्न बघा कसा वाजतोय. तुटका तुटका वाजतो, ऐकायला येते. ही बघ काय करते पागल. आता हा रिपेअर करूया चला. पप्पा आता काय पूर्ण बाईक तोडायला लागणार आहे. ओके रिपेअर केला. आता बघूया कसा वाजतो. पागल आहे काय? चल चल मागा येडी बिडी मगा सारखं वाजतोय. मगाशी कसं असं वाजत होता, आता पी असं वाजतोय. आता जरा बुर्र असं होतं. जा घरी जा माकड. बाबू हॅलो कसं बघते बघ. हमारे वैज्ञानिकों ने यह गौरव पूर्ण कार्य कर दिया है. ओवी आता अभ्यास करते. आज तोपर्यंत मी जातो, आंघोळ करतो, फ्रेश होऊन येतो. इसी चंद्रयान के बारे में है. कामं राहिलेत का ओवी? डबा भरायचा आहे. तिथलं स्वतःलाच आठवून द्यायला लागतं, काय कामाची नाही देवशी. सो हा झालाय माझा डबा पॅक. हा ओवीचा डबा आहे एक आणि हा माझे एवढे डबे. हे बघा मोठा पण टकाटक आवरलाय मी. म्हणजे कसं असं काम सोडून जायचं नाही. बायकोला त्रास नको ना. बायको बोलली नाही पाहिजे पसारा करून घ्यायला. असं टॉप नॉच काम करायचं आणि मग ऑफिसला जायचं. ओके. कधी कधी वेळेचं काय बोलतात बंधन असतं म्हणून नाही करता येत. सो मित्रांनो तयारी झाली आहे पण मी तुम्हाला आजचा इम्पॉर्टंट गोष्ट सांगायला विसरलो. आज माझ्या आमच्या आत्तेचा इकडे जातो ना दरवेळी विक्रोळीला, त्या आत्तेचा आज ॲनिव्हर्सरी आहे. पण
सासरी आतू आणि काका. आणि आता मला त्यांच्या लग्नाचे फोटो भेटलेत, ते मी तुम्हाला दाखवतो. ते तुम्हाला आता चला निघतो आम्ही. जय शिवराय. तर पण तुम्हाला फोटोज कसे वाटले? जुनेच फोटो बघून मजा येते ना, पूर्वीच्या आठवणी. आता सगळं मोबाईलमध्ये येतं, पण पहिले ते हार्ड कॉपी फोटोज ते बघायला पण वेगळीच मजा असते. ओवी असं मारलं पाहिजे ना तुम्हाला. हे मग तिकडे स्वतःहून चालत गेले ते. बाबू किती क्यूट आहे. बाबू क्या नाम है? शिवांश. हॅलो. ते मित्रांनो, मी बॅग ह्याच्यावर लावली आहे आणि डब्बा आतमध्ये ठेवला आहे, कारण इथे बसायला जागा होत नाही. ओवी पण खाते आणि मग अमरीश पण असतात ना. ओवी पण जागा खाते आणि मग अमरीश पण असतात ना, म्हणून. अरे कसं खातो मी? हे काय ठेवली ना म्हणून आता. नाही रे, ओवी माझी प्रिन्सेस आहे. ओवीचीच गाडी आहे ही. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. उंदीर मामा की जय खाण्यापिण्याची सोये वाणादेवी माते की जय. चलो चला, बाय बाय. बाय 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 बाय. गुड डे. हो का? कसे आहे? नशीब ओळखलं. चला बाय बाय. पहिले मला इंग्लिश गाणी यायचं नाही, तर काहीतरी आपली बोबडी वळत ट्यून बरोबर मॅच करायचो मी. आता पण येत नाही म्हणा, पण लोकांना माहीत नाही. कालपासून मी ॲक्च्युली जरा रस्ता चेंज केला आहे. बाहेरचा रस्ता खूपच ट्रॅफिक व्हायला लागला आहे. डायरेक्ट मी आता मानपाड्यात निघायसाठी इकडूनच टर्न मारतो. तो महाराजांचे दर्शन इथूनच घ्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हा जो नवीन रस्ता निघाला हा MIDC एरियामधून आहे. सगळा केमिकलचा वास घेत जायला लागतो. ये बॅग बरोबर लागली का बघा ना. नाही पडणार ना? रिझर्व मध्ये आहे. अरे वा. नाही, मी मराठी पाहिलं तर मी ऐकलं यार आपलं ठीक आहे चालेल. मराठीमध्ये लॉन्च होतो मी. अच्छा आर्टिस्ट. अच्छा. आपण कोलॅबरेट करूया बस. नक्की तुमचं नाव सांगा मला. शिवतन. मी स्पिट्सविला मध्ये आलो होतो, रोडीज मध्ये. अरे वा, क्या बात है. ब्लॉगर भाऊ आहे मराठी. हां. मराठी माणसाचा वर्चस्व वगैरे. ओके. राष्ट्राच्या सर्वांनाही भेटणार आहे मी. अरे वा, मग मला सांगा, आपण पण येऊ. अरे प्लीज मी मराठी माझ्यासाठी काही पण हां. मी सगळं फिरून आलो. म्हणजे बॉलिवूडमध्ये काम केलं, वा. साऊथमध्ये 3 मूवीज केले, पण आता मला मराठीतच काम करायचं. वा. छान. आशुतोष राणासोबत वगैरे भेटलो मी आता. क्या बात आहे. चांगलं आहे. अरे मग मला तर कोलॅबरेट करायला खूप आवडेल. मलाही आवडेल. मी तेच ऐकलं, वाचलं. माझं स्वतःचं ॲक्च्युली हे माझं मी आहे. तर गेम ऑफ थ्रोनसाठी पण मी शूट केलेलं आहे. क्या बात आहे. अरे वा. हे सगळे आशुतोष राणा वगैरे, अभिषेक बजाज. गेम ऑफ थ्रोनचं शूट होतं ते पण होतं. ओके. मस्त यार. मी गॅग्स कॉमेडी पण करतो. मी स्टँडअप कॉमेडी. हा ना, मग मी पण एक एंटरटेनरच आहे. माझे घेऊ शकतो आपण. हा, एक मिनिट घेऊया ना. आय थॉट सो बिकॉज मी आपलं लाईफसाठी पुरी माझं नोकरी सोडली. क्या बात आहे यार. रिलायन्सची नोकरी सोडली. काय हाड भाव. ॲक्टिंगसाठी, करिअरसाठी. मस्त. आता हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला. नमस्कार, सत श्री अकाल. केम शो. मी आहे तुमचा शिवतन आणि आज आमच्या सोबत आहे. तुम्हीच सांगा आपल्याबद्दल. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका दर्शन अरे सावंत, बापरे. सगळंच इन मराठीचा ओनर. आणि आपलं मराठी चॅनल तुम्हाला माहितीच आहे. आणि क्या भाऊ बात आज मला भेटणं एवढा आनंद वाटतंय. असं ते पण अनएक्सपेक्टेड ठिकाणी. पण नाही, त्यांनी मला ओळख दाखवली. मला खूप बरं वाटलं. मला आज किती छान वाटत आहे की आपले मराठी ब्लॉगर समोर जात आहे. आणि
फक्त तेच नाही, सोबत सोबत अजून पण खूप काही समोर करायचं आहे आपल्याला. बरोबर आहे, बरोबर आहे. इनफॅक्ट मराठी बिग बॉस इज नॉट द ओनली प्लॅटफॉर्म टू गो. वी कॅन क्रिएट आवर ओन प्लॅटफॉर्म फॉर मराठी. एक रियालिटी शो बनवू शकतो आपण. Exactly, त्यामध्ये आपले exactly. सगळे लोक आपण सोबत आहे. सगळ्यांना एक योग्य एक विचार आमचा तोच आहे की मराठी माणसाचं वर्चस्व जो आहे तो वरती गेला पाहिजे. हॉलिवूडपर्यंत जाऊया आपण, पण आज आपण आपलं मराठी आहे, आपण जमिनावर मध्ये आहे, बरोबर. त्याचं आपलं वर्चस्व सगळ्यात मोठं झालं पाहिजे. Exactly. दॅट इज द आपल्याला रिझन वर- आपल्याला खूप वर पण जायचंय, पण तेवढंच आपल्याला मातीशी जोडून जायचं. कारण की छत्रपती शिवाजी महाराजांची हीच इच्छा होती. बरोबर बरोबर. आणि आय गेस वी मेट फॉर अ ग्रेट रिझन. तुम्हाला काही बोलायचं कसं वाटलं भेटून? नाही, मला तर खूप बरं वाटलं. आणि आज आमची ही पहिली भेट नाहीये, आता याच्या पुढे अजून अशा भेट होत राहणार आमच्या, आणि तुम्ही बिलकुल. जास्ती कोलॅबोरेशन बघणार आमच्या. बिलकुल बिलकुल. आणि हा व्हिडिओ मी टाकणार आहे शिवतन टीव्ही अर्थवर. ओके. प्लीज तुम्ही वॉच करा आणि शिवतन टीव्ही अर्थला पण सबस्क्राईब करा. आणि आपल्या भावाचा एक मराठी चॅनल हे बघा, सगळंच इन मराठी, सगळ्याच इन मराठी. आणि आणि माझ्या चॅनलवर सुद्धा हे भाऊ दिसणार आहेत, सो नक्की माझं चॅनल पण सबस्क्राईब माझं करा. नाव तुम्ही सांगू नये, शिवतन. शिवतनला. ओके. असं समजून घ्या की आज आम्ही सोबत खूप व्हिडिओज बनवणार आहे, कोलॅबरेट करणार आहे. Absolutely, आणि absolutely. यावेळेला महाकुंभ आणि- होणार आहे नाशिकचं. अच्छा, आय वॉन्ट टू आम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंट सोबत आणि मी चव्हाण साहेबांना भेटलेलो आहे. ओके. सो विल कोलॅबरेट फॉर द बिगर पर्पज फॉर महाकुंभ. Absolutely, We have to be there and we have to showcase our Mahakumbh in Nashik in a very big way. The world is coming to Maharashtra, Nashik. So Jai Hind, Jai Maharashtra. महाराष्ट्र. आणि भावाला Love you. सबस्क्राईब करा आणि मला पण फॉलो करा. चला, बाय बाय. पोट सिक्स पॅक बनत आहे. लव यू. तर मित्रांनो, आज जरा लेट झाला ऑफिसला. मला 100 मिनिटचा फोन पण आला. ओके, पोचलो. थँक्यू बेबी. सो मित्रांनो, फायनली ऑफिसला पोचलोय आणि आता डायरेक्ट जेवायला बसतोय. आजचं जेवण बघा, हे माझं फेवरेट आहे. आणि हे तर आहे, सॉरी, हे पण आहे ॲल्युमिनियम फॉईल. ॲल्युमिनियम फॉईलच्या आतमध्ये माझ्यासाठी सरप्राईज आहे. पनीर बुर्जी, शिमला बटाटा. दिखानच आहे ना, खोल ना. आणि बड्डे बॉय, हॅपी बर्थडे टू द बड्डे बॉय. बड्डे बॉयच्या हस्तेच उघडूया. केक कापू नाही शकत आपण, म्हणून केक गोड स्वीट बंद आहे सगळ्यांचं. नाही ह्याचं बंद आहे. तुझं नाही, इसका भी किती बंद असं नाही. काय हॅपी बर्थडे फाडतो तो बंद. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर गौरव, हॅपी बर्थडे टू यू. बघितलं, सगळे नॉर्मल करतात बर्थडे, आम्ही चिकन कापून बर्थडे केलाय. एवढं सस्पेन्स, पॅकिंग तू झाली. लय सस्पेन्स. टेम्पटिंग दिख रहा है. दिखने में वो जो उसका ब्राउन जो भी आता ना, वो कलर नहीं है. खावा सर, अरे एक बाईट खावा. बर्थडे बॉयला केक नाही बनवणार, मी भरू दे, मी भरू. उसका स्मेल भी है, तंदूर का स्मेल भी वा, कसं आहे, चांगलं आहे ना. चला, थोडंसं खा तुमच्या हिशोबाचं, बाकी वाटायचं असतं माहिती ना. है. माझा येतो तो. हे तुमच्या. गुड इव्हनिंग फ्रेंड्स. सो काम केलं थोडं आणि आता चाललो आहे मी खाली, कारण एक झेप्टोचं पार्सल आलं आहे. आज हे लोक ऑफिसमध्ये सँडविच बनवणार आहे, तर ते खाणार. आणि मग चाललो आहे मी टीटी खायला. एवढं सामान मागवलं यांनी, बापरे. असं एवढं सामान आणलंय की पूर्ण फ्लोअरला करून घालू शकतो आम्ही. हे किती जणांसाठी? 4 जणांसाठी मागवलंय. कांदे पण किती आलेत? कांदे घरी जाणार? 1 किलो कांदे 5 रुपयाचे फक्त. कोण घरी घेऊन जाणार आहे? मी घेऊन जाईन, माझ्या घरी कांदे संपलेत. ओके फ्रेंड्स, आता टीटी टाईम. मस्त टीटी खेळूया. आज ऊन पण कमी आहे, मजा येणार आहे खेळायला. मी 4 गेम जिंकलो म्हणून त्या ह्यांना खेळायला देतोय. क्या बोला तू हराया. क्या चिडला साला. सो मित्रांनो, पोरं लागली आहेत कामाला सँडविच बनवायच्या. ब्रेड बघा किती मोठा आलाय. आणि आवाकाडो सँडविच बनते बरं का. आवाकाडो. मसाले रोजचे आमचे आहेत इथे. ब्लॅक पेपर आणि सॉल्ट पेपर. ब्लॅक पेपर आणि ब्लॅक सॉल्ट, सॉरी. आणि स्पेसिफिक आजची चटणी. एकदम परफेक्ट. परफेक्ट एकदम. हे चटणी कुठे आहे आजची? आधी पहिले हे खा. अरे चटणी दाखवायला नको. अरे चटणी दाखवा. लेट मी फोकस. चल. आणि आंबरीश आणि कांदा कापून ठेवलाय. सूप पाहिजे. हा थोडं
याचं फॉरेनर डोकं लावत ते दे ना तोपर्यंत. काकडी ते दे ना सोलते. तोपर्यंत. हे सगळं करावं लागतं आजच्या परिस्थितीमध्ये. इकडे सोलायला आमच्याकडे अवजार नाहीत. सगळं मागवलंय आम्ही. सॉस अजून काय. अरे हे बघितलं का स्पेशल चेरी टोमॅटोज. लाईट का नाही इकडे. अरे वाटाणे कचरा टाक ना आतमध्ये. वा खा लो सब ऐसा ऐसा कुछ नहीं है मैं बनाऊंगी उसको बेस नको लायला माझा म्हणजे एवढं मेरा यही कंसर्न है. आम्ही सॅटर्डे संडे मध्ये चालू करायचा विचार करतोय छोटस सँडविच सेंटर. थोड़ा कांदा बारीक टिक्का मतलब वो फ्लेवरफुल है, बहुत फ्लेवरफुल है. हाँ मतलब अच्छी लगी मेरे को. आमचा ऑफिशियल ऑफिस मधला आवाकादो सँडविच. क्या बात आहे. टोस्ट केले असतं तर खरंच लय मजा आली असते. खर्च केला आम्ही फुल खर्च केला याच्यावर. क्या बोल रही हूँ. द्या मला द्या मी खाणार. अरे त्याच्यावरती काकडी टमाटर टाक. हा सगळं टाका मी खाणार. हा मित्रांनो भरपेट सँडविच झाले. प्रत्येकाने 2-2 सँडविच खाल्ले. मी एक व्हेज एक नॉन व्हेज. प्लेटचा अवतार बघा कसं. पण मस्त झालं. स्वस्तात मस्त आयटम हेल्दी. काही स्वस्त नव्हतं त्याच्यामधलं माहिती तुला. हा आवाकाडो मागवतो. आणि घरून आलेली स्पेशल चटणी. मयुरी सासूबाईंना सांगा तुमच्या स्पेशल थँक्स. आउट कर तिला. स्पेशल थँक्स. ह्याला पण दिलं पाववाल्याला. पाव पण नाही खातो. कुठे गेला अरे खाऊ ना. खाऊ ना. सगळे अजून खात आहे. हा फुल एक सँडविच पण खाल्ला. नहीं हमेशा मैं इंग्लिश सैंडविच ही खाता हूँ. इंग्लिश ब्रेकफास्ट ही करता हूँ. तो ये क्या बता रहे हो. आता काय बनते कुणाल साहेब. अरे 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 प्रोफेशनल ॲटिट्स वर्क काय बोलतात. लाइम सॉल्टेड लाइम एंड स्वीट लाइम. हा प्रोफेशनल ॲटिट्स वर्क तेच बोललो मी. लिंबातनं रस आहे त्यात नाही. स्वीट लाइम एंड सॉल्टेड लाइम. त्याचं ते लोक वाजवतात तसं वाजवणार टांग टुंग टुंग टुंग. मी जे हे करते. हाय फायबर जोड खाऊन काय होत. नाही. सो आता आम्ही निघालो. पद्धतशीर खाऊन आम्ही आता निघतो. चलो बाय. सी ऑन मंडे. मंडे 26 जानेवारी. बाय बाय. मित्रांनो फायनली बाप्पाचं आगमन झालेलं आहे. गणपती बाप्पा मोरया. आणि आता मी फायनली घरी पोहोचणार थोड्या वेळात. चला घरी जाऊन भेटतो. फायनल मित्रांनी मी घरी पोहोचलो आणि हे बघा काय बघताय. कुठला पिक्चर सांगा. फर्जन किती वेळा बघितला. सो फायनली मी घरी पोचलोय आणि आजच्या दिवसात खूप घडामोडी झाल्या बघितलंच तुम्ही. आणि आता ते एडिट करायचंय पूर्ण. काय ठेवायचं काय नाही. कधी कधी बघायला गेलं तर कंटेंट भरपूर असतो. कधी काहीच नसतं. तसा आजचा दिवस आज भरपूर कंटेंट होतं. काय कंटेंट. ते उद्या बघा. व्हिडिओच ना बघत. नको बघितलं हीच बघत नाही. कसा होणार कसा अरे स्क्रॅपबुक चॅट. ऍक्टिव्हिटीज स्क्रॅपबुक. जाऊ दे पण एंड माझी मूवीज करणार आहे. करा. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळंच इन मराठी. तोपर्यंत मी ओवी सांगता आणि माझा परिवार तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय बाय.